के बीच पहली इनिंग का खात्मा हो चुका है। रॉयल पंदेरी ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला कर लिया था और हुम्बर शेख को बल्लेबाजी की दावत दी थी, लेकिन हुम्बर शेख ने अपने मुकर्ररा 3 ओवर यानी 18 गेंदों में सिर्फ 19 ही रन बनाए और जीत के लिए रॉयल पंदेरी को 20 का एक आसान सा हदफ दिया है। रॉयल पंदेरी को अगर मुकाबला जीतना है तो हर ओवर में कम से कम 6.5 के औसत से रन बनाने होंगे। अगर हुम्बर शेख को मुकाबला जीतना है तो गेंदबाजी अच्छी करनी होगी, कैच को लपकना होगा। साथ ही साथ इस वक्त हमारे दरमियान हसरत बोवनकर इनकी आमद हुई है। मैं उनका मैनेजमेंट की तरफ से दिल की अता गहराइयों से खैर मकदम कर रहा हूं। हुम्बर शेख अपनी फील्ड सजा ले, वक्त कम है। साथ ही साथ अगर कोई टीम कमेंट्री बॉक्स के आजू बाजू में होगी तो बड़ा मेहरबानी आकर कमेंट्री बॉक्स में मैनेजमेंट से राब्ता करे। उमर से जितना जल्द हो सके अपने फील्ड को सजा ले। मैं सीधे आपको मैदान के बीचों बीच ले चलता हूं, जहां से मेरे साथी कमेंटेटर यासीन भाई आपको आखिरी का हाल सुनाएंगे। मैं आपको सीधा मैदान के बीचों बीच ले चलता हूं कमेंट्री बॉक्स में। ओवर टू कमेंट्री बॉक्स यासीन करवेकर के पास। चला तसंच यानंतर होणारा सामना एका साईडला टीम पाहायला भेटेल शायनिंग स्टार माप्रल, तर विपक्ष आपला टीम पाहायला भेटेल चिंबावे। तसंच दोन्ही संघाला विनंती असेल हा सामना संपायच्या अगोदर आपण इथं कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे। जर आपली उपस्थिती लाभली नाही तर आपल्या संघाला 2 धावा पेनल्टी देण्यात येईल, 2 धावांनी पेनलाइज करण्यात येईल, ह्याची नोंद आपण ठेवायची आहे। जो संघ लेट येईल त्याला पेनल्टी देण्यात येईल। आणि तसंच आपण पाहत आहोत या स्पर्धेमध्ये वडापावचा स्टॉल सुद्धा आपण पाहत आहोत कॉमेंट्री बॉक्सच्या डावीकडे। तर सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण सुद्धा त्या वडापावचा मात्र स्वाद घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे। चला जाऊया बॅक टू द क्रिकेट, जिथं आपण पाहत आहोत की फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाला। पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 20 धावांचा टार्गेट सेट करण्यात आला। 18 मध्ये 20 ची अशा अपेक्षा आहे। सलामीची जोडी आघाडीची जोडी आपण पाहत आहोत अफान आणि तसंच साईम समीर असेल आणि गोलिंग ट्रॅक होती सुजाल। पहिला चेंडू सुरेख फेकला होता, सुरेख होता तिथं हलक्या हाताने खेळून काढलाय। सिंगल जोडली जाईल, पाहूया सिंगलच्या साईनात वैयक्तिक स्वतःचं खातं संघाचं खातं सुद्धा भर पोहोचले। संघाची धावसंख्या 1 या आकड्यावर। हा 20 धावांचा आव्हान सेट आहे। एकही मोठा प्रहार आला तर संपूर्ण प्रेशर रिलीज होताना पाहायला भेटेल। इथं सुद्धा हलक्यात खेळून काढलाय, खाली क्षेत्ररक्षक इथे प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय। सिंगल जोडली जाईल, या सिंगलच्या साईने संघाच्या धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या 1च्या साईने 2 या आकड्यावर। सुजय चांगली कामगिरी आपल्या संघासाठी दरवेळेस करत असतात। चांगली फलंदाजी राहिली होती, थोडे मोठे फटके आले नाही। विकेटच्या पदक लास्ट अंतिम चेंडू झाले पण त्यांनी धावफलक थोड्यापत वाढवून दिले होते आपल्या संघासाठी। 20 धावांचा टार्गेट सेट आहे। खरंच तसंच विनंती आहे परत एकदा माफरा चिंबाबे संघ आपण त्वरित युट्यूबच्या मध्ये स्पर्धा पाहत असाल तर आपण फास्ट यायचं आहे। चला जाऊया बॅक टू द क्रिकेट। इथं निर्धाव चेंडूचा मारा, चांगली कामगिरी आता सुजलच्या माध्यमातून। चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सुजल करत आहे। 3 चेंडू हाताळले, 2च धावा खर्च केल्यात। प्रहार केलाय ऑन सीझर ऑन रिझन मध्ये फटका सजतोय, लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि विकेटचा पतंग दुसऱ्या धावखेळीमध्ये इथे मात्र अयशस्वी ठरावं लागेल। फलंदाज बॅक टू दी पवेलियन।
प्रहार खरं प्रहार केलाय जिथं आपण पाहतो मोठ्या पद्धतीने विकेटचं पतंग होईल का अपील करण्यात आले आणि इथंही अफान आल्सो बॅक टू दी पवेलियन. आणखी एक झटका लागेल टीम रॉयल पंधीर या संघाला. रॉयल पंधरी संघ आता आपला संकटामध्ये पाहायला भेटतोय. जिथे 20 धावांचा पाठलाग करत होते त्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झालेत. 2 फटके दोन पाहायला आकारून फलंदाज बॅक टू दी पवेलियन परतताना पाहायला भेटले. झटके लागले टीमला पण आता संघर्ष करणं गरजेचं आहे. जिथं 5 चेंडू आणि 4 धावांची अशा अपेक्षा आवश्यकता आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी राहते हे सुद्धा प्रश्न असेल. हे सुद्धा कारण की 20 धावांची अपेक्षा असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 5 चेंडूमध्ये फक्त 4च धावा जोडल्या गेल्यात. परत सज्ज झालाय. प्रहार चढवला होता हल्ला पण भेटणार नाही एक पेक्षा जास्त. षटक क्रमांक पहिलाचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड होती जोडल्या जातील धाव फलक वापस 5. गोलंदाज ट्रॅक होते पण पाहत आहोत विराज असेल चांगली कामगिरी फलंदाजीमध्ये राहिली होती. आता गोलंदाजी करावी लागेल. जिथं 6 मध्ये पहिल्या षटकामध्ये 5च धावा खर्च केल्या. सुजल यांनी चांगली कामगिरी केली. आता येणारे 12 चेंडू शेष अपेक्षा असेल 15 धावांची. पहिला चेंडू प्रहार केला. इथे फटका फासला आहे पण खाली असेल स्वतः विराज येतोय आणि इथे विकेटचं पतंग. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. आणखी एक झटका लागेल टीम रॉयल पंधीर या संघाला. एक षटकाची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या पाहायला गेलो षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये 1 चेंडू झालेला आहे. एक षटक पूर्णार्थ 1 चेंडूचा केला अजूनपर्यंत आपण पाहत आहोत. 5 धावा जिथे जोडल्या गेल्या 3 गडीच्या मोबदल्यावर. जास्त संकटामध्ये टीम आपल्याला रॉयल पंधीरी पाहायला भेटतोय. चांगली कामगिरी चांगली गोलंदाजी राहिलेली आहे ती टीम उंबरशेत संघाची. फटका साधण्याचा प्रयत्न. इथंही या प्रकार स्लोवर चेंडू होता आणि स्लोवर चेंडूवर मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस केलं आणि खरंच तिथं आपण पाहत आहोत निर्धाव चेंडूचा मारा. डॉट बॉल असेल अशाच प्रकारे कामगिरी गरजेची आहे. 10 मध्ये 15ची अपेक्षा आहे. ती 3 चेंडू हाताळले चांगली कामगिरी. 2 चेंडू चांगले फकले. इथंही विकेटचं पतंग होईल का. इथंही अपील आणि उचलून धरले फलंदाज परत एकदा बॅक टू दी पवेलियन. जिथे 3 चेंडू षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये 3 चेंडूचा खेळ शेष आहे. पाहूया 3 चेंडूची संघाची पाहायला गेलो तरी 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडू 2 गडी बाद केलेत आणि एकच धावा खर्च केले. चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये आपला षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पाहायला भेटते विराज यांच्या माध्यमातून. परत एकदा विराज सज्ज असेल. राईट मोठा विकेट फटका साधण्याचा प्रयत्न. ऑन रिझम मध्ये लॉंग ऑफच्या रिझम चेंडू ट्रॅव्हल झाला. प्रोटेक्शन इथंही आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फंबल झाले पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडूला कलेक्ट केलाय. दुहेरीमध्ये धावा कन्वर्ट होती. 2च्या साहाय्याने धाव फलक होती. धावा सुद्धा वाढतील. संघाची धावसंख्या 7 ही आकड्यावर जाऊन पोहोचेल.
अतिरिक्त जोडला जाईल. अतिरिक्त साईने आता थोडंसं मागडे षटक आपल्याला पाहायला भेटतोय. ज्या प्रकारे 8 धावा धावफलक जोडल्या गेल्यात. येणारे षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आणखी 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडू योग्य टप्प्यावरती योग्य नियंत्रणाने टाकावं लागेल. खरंच बोलताना बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा महत्त्वाचा असतो. फेकावा लागतो, फेकणं गरजेचं असतं, प्रयत्न करणं गरजेचं असतं. क्रिकेट हा असा खेळ ज्याच्यामध्ये वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाही. तर इथं आपल्याला सुद्धा संघर्ष करावा लागेल. इथे फटका सजवला आहे. 2 क्षेत्र छोटे छोटे क्षेत्ररक्षक आहे, धावताय चेंडूवर. त्यानंतर इथं पाहायला गेलो गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा पूर्ण होतील तब्बल 3 आणि 3च्या साईने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर. आता फक्त 90 धावाच्या अशा अपेक्षा आहे. आता विराज थोडंसं मागडे षटक. अंतिम चेंडूचा खेळ शेष असेल. पाहूया अंतिम चेंडूमध्ये किती धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. जिथं समीकरण चेंजेस 7 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. सात चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. जिथे 11 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये आहे पण खाली असेल क्षेत्ररक्षक. करणार नाही कुठली चुकी. विकेटचं पतंग. फलंदाज OUT आउट. बॅक टू दी पवेलियन. आता 6 चेंडू आणि अपेक्षा असेल 9 धावांची. खरंच 5 गडी बाद झाले टीम रॉयल पंधरी या संघाचे. 11 धावा झालेत. येणारे 6 चेंडू आणि अपेक्षा असेल 9 धावांची. थोडीशी खराब आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये विकेट बॅक टू बॅक विकेट गेले. आणि आता संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 आणि कंपल्सरी चेस असेल. सर्व संघांनी नोंद ठेवायची आहे. कंपल्सरी चेस असल्यामुळे 6 मध्ये 9 हे कंपल्सरी करावे लागतील. ज्या प्रकारे आपण पाहत आहोत अफजल यांची सुद्धा आजच्या दिवसाला उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. 6 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. चला कृपया गोलांचं नाव सुद्धा सांगायचं आहे. गोलंदाज वैयक्तिक पहिल्या स्थानावर षटक क्रमांक अंतिम यश असेल. गोलंदाज वंश सज्ज होतोय 6 मध्ये. जिथे आपण पाहत आहोत 9 धावांची आवश्यकता. एक चांगली कामगिरी गोलंदाजाला खरं एक मोठी जबाबदारी देण्यात झाली. पाहूया गोलंदाज जबाबदारीवर पार पडतो का. पण स्ट्राईक विरुद्ध आपण समी यांना पाहत आहोत ज्याने अजूनपर्यंत 2 चेंडू खेळले. 2 चेंडूमध्ये 5 धावा वैयक्तिक जोडल्यात. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता येणारी 6 चेंडू अपेक्षा असेल 9 धावांची. जर खालून सुद्धा 1-2 सिंगल डबलने सुद्धा केलं तरी धावफलकाची धावा जोडू शकतात. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी कामगिरी समी यांची राहते. चला जाऊया मैदानाकडे. बॅक टू द क्रिकेट जाऊया. जिथे आपण पाहतो 2 संघांमध्ये एक चांगला लढत, चांगला बॅटल, क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला भेटतोय. पहिला चेंडू सुरेख वेगवान होता का पण पंचाने दंडित केलं आणि पंचाने एक्स्ट्रा त्याच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर केलाय. अतिरिक्त आलाय. अतिरिक्तच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर. ज्या प्रकारे आपण पाहत आहोत अफजल त्यांच्या मॅच साठी आलेले आहेत. उपस्थिती दाखवले त्याने. त्यांचं सुद्धा आमच्या सर्वांचे कोंडगाव बॉयज कोंडगावच्या वतीने संपूर्ण आयोजकाच्या वतीने आपल्या खूप खूप आल्याबाबत आभार. जाऊया जिथे आपण सामन्याकडे. आता निर्धाव चेंडूचा मारा. निर्धाव चेंडू गरज गतीमध्ये परिवर्तन केला, पेसमध्ये चेंजेस केल्या, टप्प्यामध्ये चेंजेस केलं आणि निर्धाव चेंडूचा मारा. आता एक छोटासा खिलाडू खरंच बोलताना ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है. जो मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. खरंच गोलंदाज इथं उभा राहताना पाहायला भेटतो. एक छोटासा आहे कमी वयामध्ये एक मोठी उभारणी घेण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू हव्यामध्ये खाली असेल. क्षेत्ररक्षक झेल सोडतो. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव पूर्ण आणि 2च्या साईने संघाची धावसंख्येत भर.
काय काय खरंच आणि नोंद सुद्धा ठेवायची पंधरी संघ आपल्या संपूर्ण टीम इथं उपस्थित नाही आहे त्याबाबत आपला आणखी विकेट 7वा विकेट गेला तर आपल्याला ऑल आउट घोषित करण्यात येईल जिथं आपण पाहत आहोत 4 मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे 14 धावा धावफलकडे जोडल्या गेल्यात परत इथं आता बीट होतोय फलंदाज बीट होतोय आणि निर्धाव चेंडूचा मारा जसा जसा निर्धाव येणार तसं तसं प्रेशर वाढत राहील ज्या प्रकारे आपण पाहत आहोत थोडंसं प्रेशर वाढलेलं आहे अगोदरच 3 मध्ये 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे 14 धावा स्कोरबोर्डवरती जोडले गेल्यात फटका सजवलाय प्रोटेक्शन पण चेंडू जाईल का पाहूया नाही 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 क्षेत्ररक्षण पाहायला नंतर मात्र कव्हर केलंय चेंडूला आणि इथं दुहेरी आता हाय व्होल्टेज सामना रंगताना पाहायला भेटतोय तिथे 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आता प्रेशर हा दोन्ही संघाकडे असेल दोन्ही दिवसाला प्रेशर वाढेल 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज पाहूया कशा प्रकारे कामगिरी राहते हा ट्रॅकर होता परत फटका सजवलाय खाली प्रोटेक्शन एक धावा पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव ही पूर्ण आणि आता 2 धावा जोडल्या जातील आता अंतिम चेंडू 1 आणि अपेक्षा असेल 2 धावांची कंपल्सरी चेस 1 मध्ये 2 कंपल्सरी करावे लागतील याची नोंद आपण ठेवायची 1 मध्ये 2 ची आवश्यकता 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता हाय व्होल्टेज सामना पैसा वसूल सामना स्पर्धेमध्ये पहिला सामना आपला रंगताना पाहायला भेटतोय जिथं 20 धावांचा पडला तर आपल्याला रॉयल्स पंधरी पाहायला भेटले थोडस कमी गतीने धावफलक धावा वाढवल्या त्यानंतर समी आले समीने 7 चेंडू मध्ये 11 धावा वैयक्तिक केल्या आणि आपल्या संघाला मात्र चांगला सावरताना पाहायला भेटतोय 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता टीम मीटिंग करायची नाही पंच विनंती आहे सामना सुरुवात करायचा आहे चला सामन्याला सुरुवात करायचा आहे 1 मध्ये 2 धावा 1 चेंडू 2 धावा 2 धावा 1 चेंडू सामना मात्र आहे व्होल्टेज आहे दोन्हीकडे प्रेशर आहे पाहूया कोणाचा प्रेशर रिलीज होईल गोलंदाज सज्ज फलंदाज सज्ज फटका सजवला 1 धावा पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव ही पूर्ण आणि तसंच रॉयल पंधरी संघ या सामन्यामध्ये विजयी ठरतोय आणि विजयी संघाचा हार्दिक